नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की लाडकी बहीण योजनेतून आलेल्या पैशाचं महिला काय करतात। तर आता या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एक दोन वाक्यामध्ये आपण समजून घेऊ की ही स्कीम कोणासाठी आहे। एकतर ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे किंवा पिवळं रेशन कार्ड आहे अशांसाठी ही योजना आहे। याचा अर्थ ज्या आर्थिक निम्न स्तरातले आहेत, म्हणजे ज्या साधारणपणे ज्यांचं कुटुंबाचं सगळ्यांचं मिळून वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशांसाठी ही योजना आहे। पुन्हा ज्यांचं सरकारी नोकरीमध्ये कोणी घरातलं नसावं वगैरे अशा बऱ्याच त्यातल्या अटी आहेत। 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या वयोगटामध्ये, मग ती विवाहित असो अविवाहित असो, घटस्फोटित असो, परित्यक्त्या कुठल्याही प्रकारची कुठल्याही कॅटेगरीतली ती असो, तिला याचा लाभ मिळू शकतो। आता गेली 2 महिन्यापासून याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अचानक ज्यांनी सुरुवातीला अर्ज केले त्यांच्या खात्यामध्ये 3000 येऊन पडलेले आहेत। आज घराघरामध्ये त्याची चर्चा सुरू आहे की आता हिला पैसे मिळायला लागले आहेत, पण तिला जे पैसे मिळायला लागले तिचे ते काय करेल याची आपल्याला खूप उत्सुकता होती। मग त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्या खरंच या पैशामुळे सक्षम होत आहेत की नाही याचा अंदाज लागत नाही आहे। मग नेमकं काय अडतंय कुठे, तर एकतर ती प्रत्येक स्त्री इतकी संसाराला वाहून घेतलेली की ती प्रत्येक गोष्टीकडे आता माझ्या संसाराची गरज काय आहे असे पाहते। त्यामुळे तिला पहिल्या त्या संसाराच्या गरजा दिसत असतात की आता समजा गॅस संपला आहे तर तो आता माझ्या पैशातून घेतला पाहिजे असं ती बघते। आता मला पैशासाठी हात नको पसरायला, किंवा कुठल्याही मुलांचं काय असेल किंवा घरातून सुद्धा मुलांना काही खाऊसाठी काही पेन आणायचे, रबर आणायचं आहे, कशासाठी पैसे मागितले तर मुलांचे वडील म्हणायला लागलेत की आता आईकडे माग, तिला पैसे मिळतात तिच्याकडे माग, असं सगळं जे आता व्हायला लागलं आहे। हे सगळं त्या पोटतिडकीनं सांगत आहेत की आम्ही सुद्धा असं हक्कानं पैसे मागू शकत नाही आहे। म्हणजे आधी आम्हाला मागता यायचे घर खर्चाला सुद्धा, पण आता ते म्हणतात की आता तुला मिळतात, आता तुला मिळायला सुरुवात झालेली आहे, मग आता तू तुझ्या पैशातून बघू शकते। तर 2.5 लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांसाठीच ही स्कीम आहे। परंतु कोणीही असो त्याने त्या पैशाचं काय करायचं, कुठे गुंतवायचे हे आपण बघणार आहोत, पण ते आपण बघणार आहोत पुढील भागात। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।